चला बर्गर आलेला आहे रे बापरे. हा टाटा. फ्लाइंग किशी द्या. हे फ्लाइंग किशी द्या. नाही फक्त तू तिचेच कर. याच्यानंतर परत जर कधी तू हे केलं वेल्वेट टिपचं जर तू काय केलंस मी आज बाहेर जाऊन हा तर मग तू बघच फक्त. काय तू बोलत बघच सगळे कोलॅब करून टाके वेल्वेट टिपचे. कोण पहिली रील हिच्याकडे जी आपण रस्त्यावर शूट केली कधी टाकली मग नाही बघितलं मी. स्टेप बाय स्टेप. चला म्हणजे आज आपल्याकडे म्हणून मी थांबली होती. बर्गर आहे. मायराला जेवणामध्ये बर्गर द्यायचं आहे. सो होम मेड बर्गर आहे हा. पहिल्यांदाच आपण करतोय. बघू आज जमतोय का. विश्वश्रीचा बर्थडे आहे आज. हा बर्थडेच्या दिवशी मंदिरात गेले होते. काय ग्लो गालावर एकदम ग्लो आलाय बर्थडेचा. लय चमकते. ग्लो आलाय बर्थडेचा. काय झाले पिनो मस्त. हे काय ब्रेड क्रम आहे का. बर्गर आलेला आहे रे बापरे. आपल्याला दरवाजा बंद करा. फ्रीजचा दरवाजा बंद कर का. चला बर्गर आलेला आहे. पण बर्गर टेस्ट करून बघूया. चला आपण आलो आहे व्योमच्या. आला 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 आला. गुड बॉय तू तर रे. गुड बॉय. अगं बाई बॅग बॅग घ्या. टाटा करा टाटा. बरं टाटा तर कर. टाटा तर कर. बॅग बॅग घे. बॅग घे. आपली बॅग घे. आपली बॅग तर घे. बॅग घे. बॅग घे. बॅग नाही घ्यायची. बॅग घे. बॅग घे. थँक्यू बोला ना. टाटा टाटा. ओके. गुड बॉय आहे काय रे. एवढा गुड बॉय आहे तू तर. यो हे काय केलं आज. काय केलं. हे गुड बॉय ना तू तर रे. अगो बाई अगो बाई अगं एवढा गुड बॉय कसा गुड बॉय झाला रे बाबा. हां जाऊया जाऊया जाऊया. टाटा करा सगळ्यांना. टाटा. हां टाटा. फ्लाइंग किशी द्या. हे फ्लाइंग किशी द्या. आली आली आली. चल मंडळी दिवसेंदिवस गुड बॉय होत चाललेला आहे. आता काय ना राहतो पण व्यवस्थित. जाताना जरासा रडतो पण मग एकदा आतमध्ये गेला की मग मस्त राहतो. टीचर पण सांगितली की आता खेळतो आता व्यवस्थित सगळ्यांबरोबर मिक्सअप होतो. हे नाही चिव. आणि आता तर जास्तीच मस्ती करायला लागलं घरी आल्यावर पण. हे अशी नाटकं करतो. ही नको बाबा नको पडून द्या अशी. आपल्या इकडचं नाही आहे बाबा हे. चला. The next day. एकदम गुड बॉय झाला ना रे. गुड बॉय कोण आहे गुड बॉय.
चला व्योमचं आता काय डे केअर आहे हे सेट झालेलं आहे. 1 तास जातो, खेळतो. पहिले काय म्हणतात 4-5 दिवस खूप रडला, पण नंतर फ्रायडेपासून त्याच वीकमध्ये फ्रायडेपासून माझा नॉर्मलाइज झाला. आता जाताना जगर असं फक्त रडतो, पण एकदा आतमध्ये गेला हो सॉरी एकदा आतमध्ये गेला ना का मग तो खेळत असतो. आता पण मी त्याला 5-10 मिनटं बाहेर बघत होतो काय करतो, पण चांगला खेळत होतो. मला बघितलं आणि मग लगेच बाहेर आला. चला काय आपण आता जाऊया घरी. बाय द वे आपण आता उद्या कुठेतरी जातो आहे. व्हेरी सून यू विल कम टू नो. टाका सगळं याच्यात. कशाला काढलं इकडे? ठेवा चला. बुक उचल, बुक उचल, ती बुक उचल. छत्तर किती छान छान वारा येतो. 1 hour later. मंडळी नमस्कार. तर आता काय व्योम गेलाय घरी आणि घरी जाऊन तो झोपला. ॲक्च्युली मला जायचं होतं घेऊन बाहेर, पण शाळेत नारायण तो झोपून गेला. शाळा नाही, डे केअर असं काही, पण तो राहतो आता मस्तपैकी राहतो, खेळतो व्यवस्थित. जाताना जरासा रडतो. तर आता काय जेवायला जातो आम्ही बाहेर आणि संध्याकाळी पण आम्हाला कुठेतरी जायचं आहे. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. आपण जाऊया जेवायला. बरं जेवायला आज आपण जिथे जातो आहे तिकडे तुम्हाला माहिती आहे आपण एक छोटासा व्हिडिओ करेल. तो व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे कुठे येईल? उद्या सकाळी 9 वाजता येईल. आपण तिकडे एकदा गेलोय. कुठे? नाही, हे नवीन शोधलंय. हे नवीन शोधलंय. तर त्या रेस्टॉरंटबद्दलची काय माहिती आहे, काय आहे, छोटासा व्हिडिओ छोट्याशा चॅनलवरती येणार आहे. तर बघा, लेट्स गो. चला मंडळी, जिथे आम्हाला जायचं होतं तर तिथे काय आम्हाला जायला मिळालं नाही आहे आणि आमचा अपेक्षांचा भंग झालेला आहे. हां, तर मग आता काय दुसऱ्या एका ठिकाणी आम्ही जातोय. तर तिकडे जाऊया. तिकडे बरं तिथे आम्ही ना आधी गेलेलो आहे है ना? हो, गेलोय. आणि तिकडचं जेवण खरंच मला खूप आवडलं. आम्ही ती सुरमई मागवली होती. हां, एक नंबर. तर बघू आता तिथे आपल्याला आता ना काय वेटिंग आहे, कसं आहे ते आपण बघूया. आणि नंतर परत कधीतरी आपण इथे येऊ या या रेस्टॉरंटमध्ये, आहे की नाही? चला जाऊया आता आपण, बघू तिथे काय स्टेटस आहे आजच्या. चला मायरा काय माहिती आहे, मायराला पण आता मध्येच हे झालेलं आहे, क्रेज झालेलं आहे. तिने पण एक व्हिडिओ केलेला आहे आणि तिने इंस्टाग्राम फॉर्मॅट उभा पर्णमध्ये व्हिडिओ शूट केला आहे. तिने तिच्या माहितीप्रमाणे तिला जे काही जमेल तसं केलेलं आहे. तिने सांगितलं की मला असा शॉट पाहिजे, तसा शॉट पाहिजे. तर आता हा लास्ट शॉट आहे तिचा. नाही, फ्रेम मोठीच ठेवा. तर म्हणजे ही रील बघा, गंमत रील आहे. मायराने केली आहे तिच्या काय म्हणतात आपण इकडे वेगळे आपल्याला संध्याकाळी बाय द वे एका कार्यक्रमाला जायचं आहे. अरे नाही माहिती, बिकॉज इन्व्हिटेशन काढायला म्हणजे तिने शमिष्ठाने फोन केला होता मला. तर तिचा एक कार्यक्रम आहे. तर तो कार्यक्रम काय आहे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवेल. मंडळी आपली पावती पडली होती कशाची पावती? क्रिएशनची. ओ, त्याने आणून दिली आपल्याला. माझ्या ते काढताना पडलं असं. हो. थँक्यू मित्रा, थँक्यू. चला बरं आपण थांबलो, तुमच्या व्हिडिओ पण थांबला आपण निघून गेलो असतो. चला आता खरंच जेवण चांगलं होतं आणि सी फायर आणि सॉल्टमध्ये हा आमचा दुसरा अनुभव होता. जसं मगाशी म्हटलं तर मला माहिती तेव्हा ऐकायला आलं की नाही माहिती, बट ही ती जागा आहे जिथे ही संकल्पना आम्हाला आली होती. आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की असं काहीतरी करूया आणि दॅट इज हाऊ इट इज. तर आत्तापर्यंत हे जे काही व्हिडिओज तुम्ही या चॅनलवरती बघतायत ते इकडनं आहेत ते. ओके, चला आता काय आहे, घरी जायचं आहे. घरी जाऊया. संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचं आहे आणि उद्या आम्ही कुठेतरी जातो आहे.
चला मी तुम्हाला हिंट देऊनच देतो. रिंगा रिंगा रिंगा. ओके, चला गेस करा काय असेल ते. कमेंट मध्ये नक्कीच करूंगा काय असेल हे. चलो. 2 hours later. मंडळी, तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. आपल्याला जायचं आहे एका कार्यक्रमाला. कार्यक्रम आहे शर्मिष्ठाने हा कार्यक्रम काय म्हणतात हा इव्हेंट प्रोड्यूस केला आहे, शर्मिष्ठा राऊत. तर त्याच्यासाठी तिथे आपण जातो आहे. तिने काल इन्व्हाइट केलं आहे. ॲक्च्युली मी आणि श्वेता आम्ही सगळेच जाणार होतो, पण आता मी आणि मायराच जातो आहे. चला लेट्स गो. हां, व्ह्यूमला थोडं जरा सर्दी आणि हे आहे म्हणून मग आणि परत तो तिथे ऑडिटोरियममध्ये कसा बसेल माहिती नाही. सो मग मी आणि श्वेताच जातोय. मी आणि मायरा जातोय. चला. तर मंडळी, आपण आता आहे ऑडिटोरियममध्ये. इथे 4थ्या माळ्यावरती आपल्याला जायचं आहे. शर्मिष्ठाचा आवाज येतो मला. चला. मायरा, मायरा हे बघ. इथे किती स्पोर्ट्स आहेत बघ. MMA आहे. काय म्हणताय तब्येत, काय म्हणताय? फायनली भेट झालेली आहे. काय म्हणते कशी? अगं त्याला सर्दी आणि जरा हे आहे म्हणून मग त्याला घरीच ठेवलं. बघा हात काय म्हणतात? पण आज नसते आले तर दुसरा पण तुटला असता. तिने आधीच सांगून ठेवलं. ये सब चुराए हुए हैं, उनका ही सुन के मैं गा रहा हूँ. ही इज द ओरिजिनल माइस्ट्रो. एक और फिल्म आई थी 90s में जो इट बिकेम द आइकॉनिक फिल्म फॉर रोमांस. हिंट दूं? दिया मिर्जा. रहना है तेरे दिल में. लेट्स गो. 2 गाने फ्रॉम द फिल्म रहना है तेरे दिल में. Here we go. ताली बजाओगे मेरे साथ? Everybody. The finest composers I've ever heard, and he's a multi-instrumentalist. He was, I think, one of the fastest piano players at one point of time. Any guesses? Absolutely, he's the one and only Adnan Sami. You guys know this one. Feel free to sing along. Adnan Sami. वाह वाह वाह. इसके वीडियो में रानी मुखर्जी नाम क्या दिखती है? ये ज़मीन रुक जाए, आसमान रुक जाए, ये चेहरा जब नजर आए. मंडळी नमस्कार.
नमस्कार. तर मी तुम्हाला जास्ती स्पॉयलर्स देणार नाही आहे बिकॉज हा जो कॉन्सर्ट आहे हा अनुभवायचा आहे. बिकॉज इथे मी कितीही व्हिडिओज इथे टाकले यूट्यूबवरती तिथे जस्टिफाईव नाही होणार. तर हे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर शर्मिष्ठा आणि अभिज्ञानी हा शो प्रोड्यूस केला आहे. त्यांचं एक प्रोडक्शन हाऊस आहे व्हॉट ए शो म्हणून, आणि त्यांच्या त्या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिला कॉन्सर्ट शो आहे. याच्यामध्ये आशिष कुलकर्णी लीडमध्ये पूर्ण त्याच्या बँडला घेऊन गाणी सगळी गात आहेत. 90sची सगळी गाणी आहेत ही. इंडिपेंडेंट बँडची गाणी आहेत. युफोरिया असेल, नंतर अजूनही बरेचसे जेवढे पण बँड्स आहेत त्या काळातले त्यांची सगळी गाणी गायली. अदनान सामीची गाणी गायली. खूप जुनी जी नॉस्टॅल्जिक गाणी होती 90sची ती सगळी गायली. आणि द बेस्ट पार्ट इज मायरा पण हे सगळं एन्जॉय करत होती. शी इज नॉट 90s किड. तिने सांगितलं पण मला हे खूप आवडलं आणि तिने ही गाणी ऐकली आहे ती सगळी. तर जर हा शो जेव्हा पण आता परत कधी लागेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड टू गो अँड फील दॅट शो. वॉच म्हणण्यापेक्षा किंवा काय करण्यापेक्षा ना तो फील करा. तो शो खूप सुंदर आहे आणि मजा येते. काय कमालीचं आहे ते. आणि व्हेरी सून जेव्हा ही कुठे लागेल ह्या शो तर मी तुम्हाला नक्कीच त्याची माहिती देत जाईल. थँक्यू सो मच. Thank you so much. Thank you so much. So this one's going to be our last song. Aaya maza aaya? Thank you so much. I want all of you all to share about this show and talk about this show as much as possible. It's made from the bottom of our hearts. The team has worked non-stop day and night. And हम बहुत ज़्यादा कोशिश करेंगे कि इसके ज़्यादा से ज़्यादा रील्स बाहर आए. और आप सब लोग के रिएक्शंस के लिए बहुत 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 धन्यवाद. थैंक यू सो मच फॉर कमिंग डाउन. थैंक यू सो मच. मीन्स द वर्ल्ड टू मी. थैंक यू. This one's going to be our last song for the night and it's the most beautiful composition by Anu Malik साहब from the movie Border. साथ में गाएंगे तो बहुत मजा आएगा. मी पण तू आत्ता आलीस का? अच्छा आहेस ना. पुढचा आम्ही जर शो लावला तर येणार. थँक्यू सो मच. आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा, मित्रांना सांगा आणि गेट देम टू आवर शो. थँक्यू सो मच फॉर बिंग द फर्स्ट एवर ऑडियन्स टू माय ड्रीम प्रोजेक्ट. गिव्ह फॉर माय अमेझिंग बँड. एकदा बँडसाठी जोरदार. सगळे मॅनेजमेंट टीमसाठी एकदा जोरदार काय. थँक्यू सो मच. हॅव अ वंडरफुल नाईट. मला यांना बोलवायला नाही सांगितलेलं बरं का. मी माझ्या डोक्यात होतं यांना स्टेजवर बोलू. First of all, thank you everybody for gracing your presence. It truly means a lot. Because What a Show was a dream. It was out of love for art, for music, and for the only purpose that I think music is the only thing that can create memories for a lifetime. And we wanted to be a part of your lifetime memories. And Sharmisha and I being the founder of What a Show, Mehul and Tejas are the ones who are handling the team, the production, the back end. And if you all like the show, please talk about it on social media. Any kind of feedback, we are always welcome. Please do not hesitate to give us a feedback. और कोई भूल चूक हुई हो तो प्लीज माफ कर देना. थँक यू व्हेरी मच. सगळ्यात आधी सगळ्यांचे खूप धन्यवाद की आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं आणि त्याचा मान ठेवून तुम्ही सगळेजण इथे आलात. आय नो सगळे शूटमध्ये बिझी आहेत, प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम चाललेलं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमचा हा शो आहे तो आमच्यासाठी मेमोरेबल केला. त्यासाठी खूप थँक्यू. मी आमच्या टीमचं एक इंट्रोडक्शन देऊ इच्छिते. आता हा जो काही तुम्ही शो बघितला त्याचं क्रिएटिव्ह आणि म्युझिकल ॲडवायझर आहेत अमीर हडकर. अमीर हडकरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
आमच्या प्रोडक्शन टीममध्ये आहेत शिवानी जोग दिवेकर, प्रणाली निमकर, चेतन पाटील, सुदीप कागिणकर आणि कल्पेश पाटील. हेअर अँड मेकअप टीम प्रदीप आणि स्नेहा. ड्रेस डिपार्टमेंट जयराम. स्पॉट टीम दीपक. लाईट अँड साऊंड PP साऊंड अँड लाईट्स कंपनी. आणि तुम्ही बाहेर ज्या काही सँडविचचा त्याच्यानंतर मटार पॅटीसचा जो काही मस्त आस्वाद घेतलात त्यासाठी गिरीश केतकर यांचे खूप खूप आभार. आय होप तुम्हाला हा शो आवडलेला आहे. थँक्यू सो मच. इंस्टाग्रामवर व्हॉट इज शो नावाचं आपलं पेज आहे. सो प्लीज त्याला फॉलो करा आणि आमचे सगळे पुढचे प्रोग्राम्स आणि जे काही इव्हेंट्स असणार आहेत त्याचे सगळे अपडेट्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील. सो प्लीज व्हायरल करा आणि जितक्या लोकांपर्यंत हा शो पोचवता येईल तितका पोचवा. धन्यवाद. गुड नाईट एव्हरीबॉडी. शो झाल्यानंतर एक गडबड झाली ती डॅडीच सांगतील. डॅडी काय झालं होतं? फोन राहून गेला होता मायराने हे 2 फोन आणले गडबड झाली मायरा. माझी अजिबात काही गडबड नव्हती. मला गाडीत कंटाळा येतो म्हणून मी जवळ माझ्या फोन घेऊन आली. मी फोन घेऊन बसले आणि माझ्या हातातून घेता आम्ही निघालो आणि नंतर गाडीत बसल्यानंतर यांच्या लक्षात आलं फोन नाही आहे हातात. फोन कुठे असतो? ऑडिटोरियममध्ये. नशीब कोणीतरी ते सांभाळून ठेवलं, नाही तर तो भेटलाच नसता. चला आता जाऊया आपण घरी. थँक्यू. इट्स ओके. वेलकम. थँक्यू सो मच. चला मंडळी, आम्हाला भूक लागली आहे पण काय मारायला खायचं होतं डोनट. अजून भूक आहे. आता इडली बनेल. इडली मणीजमधली बघू का? बघू मिळाली तर. आता वाजले आहेत 11:30. ॲक्च्युली आम्ही आतमध्ये सँडविच खाल्लं आहे. तसं एवढं काय तसं काय एवढं भूक नाही आहे. बघू जर वाटेत काही मिळालं तर खाऊ. पण तिला डोनट खायचं होतं म्हणून आम्ही थांबलो इकडे. आपण एक काय करूया, कॉफी घेऊया, कोल्ड कॉफी. आपलं काम पण होऊन जाईल.